फुलाची पाकळी म्हणून आपण या ठिकाणी छोटेखानी सत्कार या प्रमुख अतिथींचा ठेवलाय। मी सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुखलाजी मायाराम कुरेकर यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रेयजी जगन्नाथ लोहार सर यांचं त्यांना पारंपरिक श्रावणचा महिना सुरू झाला आहे, आषाढ एकादशी गेली आहे आणि आपण ठरवलेल्या संस्थेतनं त्यांना टोपी आणि हरिभक्त पारायणाचा रुमाल त्यांच्या गळ्यात टाकून त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो। औद्योगिकरण कारखान्याशी आमचं नातं शिवरायांच्या हाती चमकलं तलवारीचं पात्र। पुढील सन्मान आदरणीय बाळासाहेबजी शेलार पुणे लोहार समाज बहुउद्देशीय संस्था संस्थापक यांचा सत्कार मी सन्माननीय किशोर करतील ना उगीच हुशार की ताड्यांनी स्वागत करायचे। बोलो विष्णू भगवान की जय। कल्याण मंडळाची कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो त्यांनी मंचवर यायचंय। जेवढे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो मंचवर गड लढवला आणि विजय आपल्या पदरात पाडून घेतले, तर त्या विजयामध्ये संपूर्ण 12 बलुतेदार समाजाचा सहभाग आणि ताईंनी त्याप्रमाणे सर्वांना त्यांचं मानाचं स्थान दिलेले। मी माझ्या संपूर्ण कार्यकारिणी मंडळातर्फे ताईंचं या ठिकाणी फुलाची पाकळी म्हणून सन्मानित करू इच्छितो। सन्माननीय सुलभाताई गायकवाड यांना विनंती करतो त्यांनी तो स्वीकार करावा। पुढे सन्मानाचे आमचे कल्याण हिंदू लोहार समाज यांचाही सत्कार मी आपले महेश भाऊ करतील अशी विनंती करतो। पुढील सन्मानार्थी आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी शेलार। औद्योगिकरण कारखान्याशी आमचं नातं। पुढे सन्मानार्थी सन्माननीय प्रकाशजी दत्तात्रय व्यापारी सर ज्येष्ठ समाजसेवक मुरबाड यांचाही सत्कार श्रीयुत जीवन पवार करतील अशी विनंती करतो। मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती म्हणून त्यांची निवड झालेली होती आणि त्यांनी चांगल्या प्रकारे राजकीय वारसा सुद्धा जोपासलेला आहे।
सन्माननीय विजयजी ताराचंद लोहार यांचा सत्कार मी कल्याण मंडळाचे खजिनदार करतील अशी विनंती करतो। चुकलेले संस्थेतर्फे त्यांना शिक्षक रत्न पुरस्काराने सुद्धा आपण सन्मानित केलेले आहे। कोडंबेकर सर यांचाही सत्कार अनिल गोराने करतील अशी विनंती करतो। आदरणीय संजय भाऊ कोडंबेकर लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समितीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले त्यांचे अभिनंदन। सन्माननीय कल्याण मंडळाचे माजी खजिनदार राजेंद्रजी छंडागिडे मी यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकार करायचा आहे। सन्मान गाडी लोहार विकास मंडळ धुळे यांचे सध्या नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली असे आमचे दिलीपजी गोविंद लोहार धुळे यांचाही सत्कार कल्याण मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी करू इच्छितो। सन्माननीय दिलीपजी गोविंद लोहार। भानुदासजी देवलाल पवार सर यांचा सत्कार जीवन पवार करतील अशी विनंती करतो। सन्माननीय पुढील सन्मानार्थी औदुंबरजी कौसाईकर वाकड पुणे यांचा या ठिकाणी मंडळाचे संचालक श्रीयुत महेश गोहिल करतील अशी विनंती करतो। त्यांचा सत्कार होतोय। यांनी संपूर्ण महाराष्ट्रात खेळ पैठणीचा 1500च्या वर शो केलेले आणि आपल्या पुढे येणाऱ्या फेब्रुवारी विश्वकर्मा जयंती तो कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत आपण संपन्न करणारे जोरात टाळ्यांनी एकदा त्यांचं स्वागत। त्याच्यानंतर पुढील सन्मानार्थी सन्माननीय तुषारजी दिलीप गोराने सर यांचाही सत्कार मंडळाचे खजिनदार करतील अशी मी विनंती करतो। आणि लोक स्वर्गीय दिलीपजी पंढरीनाथ गोराणे यांचे सुपुत्र आणि नुकताच विश्वकर्मा जयंतीला ज्यांना आपण समाज भूषण पुरस्काराने पुरस्कृत केलं आणि त्यांनी आपल्या मुलांना समाज कार्यासाठी धडे दिले ते आज आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहेत। पुढील सन्मानार्थी लोहार समाज राज्यस्तरीय समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय वसंतजी मल्हार सुरवशी सर यांनाही विनंती करतो त्यांनी छोटेखानी सत्कार स्वीकार करायचा आहे। मी आदरणीय किशोर भाऊ यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। पुढे सन्मानार्थी नाशिकवरून आलेले सन्माननीय सुनीलजी बबनराव परमे साहेब काढलेला आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे। तसेच पुढे सन्मानार्थी सन्माननीय शिक्षक रत्न दीपकजी मधुकर राठोड बदलापूर यांचाही सत्कार मी दीपचंद राठोड करतील अशी विनंती करतो। तर स्वतः बहीण आणि भाऊ यांनी कविता त्यांची बहीण दीपक भाऊ यांनी मला फोन केला विश्वकर्मा जयंतीला संपूर्ण अन्नदान
अन्नदानाचा खर्च आमच्या दोघं बहीण भावांकडनं 55,555 रुपयाचा अन्नदानाचा खर्च केला होता. असे दातृत्व आपल्या मंडळाला भेटलेले टाळ्यावरून स्वागत करायचं होतं. सहाय्यक संचालक म्हणून जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय संजयजी मिश्राम सर यांचाही सत्कार अनेक जोराने करतील अशी विनंती करतो. एनी टाइम फोन करा, कुठल्याही अडचणीला मी सहज निःशुल्क अशी सेवा करणार आणि भारत सरकारच्या या मोठ्या पदावर ते पीए विभागाला म्हणून केंद्र कर्मचारी एसटी कल्याण मंडळाचे सभासद माननीय श्री जनकजी शंकर लोहार यांचा सत्कार श्री किशोर लोटन लोहार करतील अशी विनंती करतो. मी जनक भाऊंना विनंती करतो त्यांनी मंचवर आहे गाड्या वाजवून स्वागत करायचंय. जनक भाऊ आज प्रथमतः मंचवर आपल्याला दिसलेले आहेत आणि लवकरच समाजकार्यात आपल्या सर्वांसोबत ते असणार आहेत. आणि शेवटचा सत्कार न्यूज हिंदुस्तान या मीडियाचे पत्रकार सन्माननीय दिनेशजी जयस्वाल सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही सत्कार मी अनिल भाऊंना विनंती करतो तो त्यांचा सत्कार करते. जयस्वाल साहेब या कार्यक्रमाची बातमी नक्कीच प्रसारित करतील. माननीय ताई साहेब कल्याण पूर्वचे आमदार या ठिकाणी उपस्थित झालेत. कुठलाही बडेजावपणा नाही, कुठलाही मोठेपणा नाही. फक्त कार्यालयात मी गेलो, पप्पूबाईंना फोन केला, व्हॉट्सअपवर पत्रिका टाकली आणि कार्यालयात जाऊन अमित भाऊंना पत्रिका सुपूर्द केली. लगेच त्यांनी आपल्या टाइम टेबल मध्ये लोहार समाजासाठी आजचा टाइम त्यांनी दिलेला आहे. खरं टाळ्या वाजवून स्वागत करायचं. मी प्रमुख अतिथींना सांगू इच्छितो गेल्या 3 पंचवार्षिक आमच्या कल्याण पूर्वला अपक्ष म्हणून ज्यांनी 2 वेळा हा किल्ला लढवला आणि भरगच्च मतांनी निवडून आले. ज्यावेळेस तिसरी निवडणूक होती त्यावेळेस मी आदराने आपल्याला सांगू इच्छितो दादांचा कार्यालयातनं स्वतः दादांनी फोन केला अध्यक्ष या नात्याने की तुमचे लोहार समाज अजून कार्यालयाला आलेले. म्हटलं दादा हे आमचे साक्षात कुलदैवत भगवान विश्वकर्मा. ज्यावेळेस आम्ही यांना हात धुवून कुठली गोष्ट बोलतो कधी आम्ही मागं हटत नाही. ती गळ्यावर सोरी ठेवली तरी सुद्धा आमचं जे टार्गेट आहे ते फिक्स आहे. आम्ही संपूर्ण 25 ते 30 कार्यकर्ते आजही माझ्याकडे ते क्षणचित्र मोबाईलला ठेवले. घरी गेलो आणि कल्याण मंडळाने दादांना लिखित लेटर ह्यावर आम्ही लोहार समाजाने जाहीर पाठिंबा दिला आणि त्यावेळेस दादांचं मला माझ्या माहितीनुसार चुरशीची निवडणूक होती. जास्तीत जास्त 1000-1500 असं काहीतरी मतांनी दादा निवडले होते आणि त्याच्यामध्ये माझा 350 कल्याणमध्ये वास्तव्यास असणारा परिवार संपूर्ण आपल्या पाठीशी उभा राहिला याची मला आज त्या गोष्टीचा अभिमान आहे. विशेष दादा आज आपल्यात नसताना जेव्हा ताईंनी ही निवडणूक लढवली आणि ताईंनी सुद्धा मला ज्यावेळेस प्रत्यक्ष फोन केला की तुम्ही दादा होते तेव्हाच येत होते का आता काय. म्हटलं ताई आम्हालाही दादांची आठवण येते आणि आम्ही तुमच्या सोबतच आहेत. आणि जेव्हा आम्ही संपूर्ण टीम घेऊन गेलो त्यावेळेस ताईंशी चर्चा झाली, सामाजिक गोष्टीबद्दल झाली आणि ताईंनी दादाचाही रेकॉर्ड ब्रेक करून भरगच्च मतांनी माझ्या अंदाजानुसार 50,000च्या मतांनी ताईंनी ही निवडणूक विजयी केली. विशेष 8/12/2024 ला विधानसभेत ताईंनी पहिल्यांदा माईक समोर शपथ घेतली. आम्ही ते लाईव्ह बघितलं टीव्ही मध्ये. शपथविधी झाल्या ताईंनी गाडी पकडली आणि कुणाला तरी शब्द दिलाय म्हणून 8/12/2000 ला दुपारी शपथ झाली. तिथून गाडी
निघाली तर संध्याकाळी 8 वाजता ह्याच कल्याणमध्ये लोहार समाजाचं छोटेखानी का असेना भवनची वास्तूचं उद्घाटन ताईंच्या हातून झालं. शपथ ग्रहण नंतर पहिला शुभ कार्य ताईंच्या हातून झालं आणि ताईंनी ज्याप्रमाणे ते भाषण पहिलंच भाषण होतं ताईंचं ते संपूर्ण माझ्या माता भगिनींनी ऐकलं. मी खरंच हा एक इतिहास आहे. कल्याण पूर्वला पहिल्या महिला आमदार, पहिल्यांदा शपथविधी आणि पहिलाच वास्तू उद्घाटन. मी ताईंना आज आठवण करून देतो की आमच्या दादांनी कर्फ्यू हॉलमध्ये 2018ला वधूवर परिचय आम्ही कार्यक्रम घेतलेला होता. ते लेटर आजही मी सांभाळून ठेवलेले दादांना दिलेलं होतं. काही तांत्रिक अडचणी आल्या. दादांची एक इच्छा होती ताई आणि दादांनी जो शब्द दिलाय तो पूर्ण होतोच. कारण आजही मला ड विभाग मध्ये ज्यावेळेस संविधान दिवस कार्यक्रमाला मी जात होतो तेव्हा ड विभाग मध्ये काहीच नव्हतं, फक्त ऑफिस होतं केडीएमसी. पण दादांनी त्या कार्यक्रमात जेव्हा घोषणा केली की या ठिकाणी भव्य दिव्य बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी अनावरण होईल पुतळ्याचं आणि आज ते बघून मन भरून येतं. ते पूर्णत्वास नेलं दादांनी. उल्हासनगर मध्ये स्तंभ भवन म्हणून खूप चांगलं कार्य केलेले आणि त्याच वेळेस मी दादांना त्यावेळेस भेटलेलो होतो. दादांनी मला सांगितलं होतं की युवराज आमदार निधी असो काही असो भवनासाठी मी सतत प्रयत्न करणार. ताई मी आपल्याला एक समाजासाठी सदैव अध्यक्ष या नात्याने आपल्या समोर हात पसरून भिकच मागत असतो आणि आज सुद्धा आपल्याला सांगू इच्छितो की आमच्याच लोहार समाज बंधू सन्माननीय मधुकरजी भोमजी सुरवंशी नांदिवली या ठिकाणी गुरुचरणची जागा आहे 3.5 गुंठ्याची. ती आमच्या समाज बंधूच्या ताब्यात आहे. त्याच्यानंतर तिथं पाया पण बांधलेला आहे त्यांनी दगडाचा. त्या व्यक्तीने खूप मोठं मन केलेलं आहे. युवराज भाऊ जरी मी रहिवास म्हणून नाही राहू शकत पण स्कूल शाळा सामाजिक भवन या ठिकाणी ती जागा उपयोगाला शासनातर्फे होते तर त्या आमच्या बंधूने आम्हाला निःशुल्क 1 रुपया नाही घेता त्यांनी आम्हाला कागदपत्र करून दिले गाडी लोहार समाज उन्नती मंडळाला. मी आज ताई साहेबांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की ताई साहेब ज्यावेळेस प्रत्येक शुभ कार्य मग तो कुठलाही समाजाचा असून या लोहार समाजाला तुम्ही अग्रगण्य स्थान दिलेले आहे. म्हणून मी आपल्याला या समस्त समाज बंधूंतर्फे एक विनंती करतोय त्या गुरुचरण जागेवर कायदेशीररित्या जेही आपल्याकडनं पत्राचार होऊन गाडी लोहार समाज उन्नती मंडळाचं एक छोटेखानी जर समाज भवन आपल्या हातून निर्मित झालं तर हा समाज युगोपर्यंत आम्ही आमचे मुलांचे मुलं हे कायम स्वरूपी जसं आम्ही 15 वर्षापासून आजही लक्षात ठेवतो की कोण आम्हाला सन्मानाची जागा देते आम्ही त्या व्यक्तींच्या सोबत सदैव असतो आणि ही सन्मानाची जागा फक्त आम्हाला तुमच्याकडनं मिळालेली. म्हणून आज आमची जी मागणी आहे या मागणीला जर आपण नक्कीच विचार केला तर आपल्या शुभ असते. लोहार समाजाचं छोटेखानी का असेना पण एक भवन त्या ठिकाणी बनेल. म्हणून आपण जर त्या बाबत पुढाकार घेतला तर नक्कीच आमच्या समाजाचा विकास होईल. महाराष्ट्र, खानदेश, जळगाव, धुळे सर्व ठिकाणी विद्यार्थी कामगार कामासाठी आमचे बंधू येत राहतात आणि त्या ठिकाणी भवन बनलं तर या एनटी भटक्या प्रवर्गात मोडणाऱ्या भटक्या जातीच्या लोहार समाजांना एक चांगल्या प्रकारे विकासात्मक कार्याला जाईल. म्हणून ताईंना विनंती करतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला या मागणीला गती देऊन आमच्या पत्रात एक बहुमूल्य असे कार्य पाडून द्या अशी एक मी विनंती करतो. म्हणून तुम्हाला एक अधिकारी आमदार निधीतनं आणि तुमच्या पत्राला एवढं वेटेज आहे की तुम्ही जर आज त्या पत्राला फॉरवर्ड केलं तर ती जागा तुम्ही आम्हाला कुठं कब्जा नाही करायची. ऑलरेडी ती गुरुचरणची शासनाची जागा आमच्या समाज बंधू ऑलरेडी युजेबल आहे. सदैव आभारी राहू. म्हणून आजच्या या शुभ कार्यक्रमात मी ताईंना त्या जागेत आणि भवन निर्मिती बद्दल एक पत्र आणि त्या जागेचे पेपर सुद्धा या ठिकाणी ताईंना आम्ही सुपूर्द करतो. म्हणून ते ताईंनी स्वीकार करावं ही विनंती. एक मिनिट भव्य दिव्य विश्वकर्मा जयंती होते आणि आम्ही त्या विश्वकर्मा जयंतीला भगिनींसाठी कार्यक्रम करणार आहेत. म्हणून त्या कार्यक्रमाला
आपलं बहुमूल्य वेळ आम्हाला मिळणारच आहे, म्हणून आम्ही समस्त भगिनींना पैठणी वाटप व गरजू परिवाराला आर्थिक मदत करणारे पुनश्च मी या ताईंना विनंती करणार आहे की माझी एकट्याची मागणी नाही, सर्वांची डिमांड आहे ना? आवाज नाही आला? पक्का? मी ताईंचं या ठिकाणी खूप बहुमूल्य वेळ आहे, म्हणून ताईंना आपण त्यांच्या 8-12ला ऐकलेलं भाषण आणि आजचं भाषण आम्हाला त्याचं अनुकरण करायचंय. मॅडम ताई साहेबांना विनंती करतो की आपलं अनमोल असे शब्द आमच्या समाजाच्या कानावर पडू. भारत माता की जय. आज इथे आपला गाडी लोहार समाज उन्नती मंडळ या मंडळाने जॉब आयोजित केलेला आहे. मंचावर सर्व मान्यवर सन्माननीय मंचावर सर्व मान्यवर मंडळाचे पदाधिकारी आणि शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम म्हणजे गाडी लोहार समाज या उन्नती मंडळ कल्याण यांच्या जे आज मला इथे प्रोग्रामसाठी बोलवलेले आहे त्याबद्दल मी तुमचे खरंच भाऊ आभार मानते. आणि आजचा हा सोहळा म्हणजे आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा आहे आणि गुणवंत विद्यार्थी म्हणजे आपलं पुढचं भविष्य आणि पुढची आपली पिढी जी म्हणजे आता ज्या जागेवर हे मंचावर बसलेले आहे उद्या सकाळ समोरची पिढी इथे दिसणार आहे. शिक्षण म्हणजे केवळ मुक्तीचा ज्ञान नव्हे, समाज घडवणारा व देश घडवणारा एक महत्त्वाचा भाग आहे. मंडळाच्या वतीने म्हणजे आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे समाजाच्या सर्वांनी विकासाचा आणि एक सुंदर प्रयत्न आहे. अशा या उपक्रमामुळे समाजात शिक्षणाची जाणीव वाढते आणि नव्या पिढीला योग दिशा मिळते. या कार्यक्रमामध्ये जे आपण विद्यार्थ्यांसमोर जे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी किंवा पालक आपण आणि शिक्षक जे त्यांना मार्गदर्शन करतात म्हणून ही नवीन पिढी पुढे जात असते आणि त्यांना प्रोत्साहन देणारे काम आपण करत असतो. म्हणून एखाद्या मुलाला किंवा मुलीला त्यांच्यावर न तुम्ही एखादा विषय 10वी नंतर मुलं कॉलेजला जातात म्हणून त्यांना जे काही आपल्या विषय असतो तो निवडायचा तुम्ही अधिकार द्या. त्यांच्यावर कुठलाही विषय लावू नका. म्हणजे ते त्यांच्या पसंतीने जे विषय असला तर ते पुढे नक्कीच शिकतील आणि नक्की त्यांना पुढे यश मिळेल. आणि त्यांना मी खरं विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भाऊ तुम्ही मला जो प्रस्ताव मांडलेला आहे तुमच्या समाजाचा नक्की मी त्याच्यासाठी तुम्हाला निधी उपलब्ध करून देईन. जय हिंद जय महाराष्ट्र. आपला शब्द आमच्यासाठी वचनाचा बराबर आहे आणि जे दादांनी शब्द दिला होता ते आमचे कार्य पूर्ण झालेले आहेत आणि ती धुरा आज तुम्ही चालवतायत आणि आज आमच्यात जी एनर्जी आलेली आहे ती आम्ही शब्दाने सांगू शकत नाही. ताईंनी ज्याप्रमाणे आपल्याला आमदार निधी आणि मी ज्याप्रमाणे पुढच्या जागेच्या ज्या संस्थेच्या नावावर करण्यासाठी ज्या प्रोसेस असेल ते ताईंचं आपल्याला नक्कीच सहकार्य लाभणार आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी व समाजातील पुरस्कारर्थी यांच्या जो आयोजित केलेला आहे ताई आहेत तोपर्यंत मी जे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामित व्यक्ती आहेत मी त्यांचा या ठिकाणी ताईंच्या हस्ते पुरस्कृत करण्याचा एक विनंती करतो. आदरणीय दत्तात्रयजी जगन्नाथ अंकुश लोहार पुणे आपल्याला सर्वांना परिचित असणं गरजेचे की यांचं कार्य काय म्हणून आज आपणास राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते की आपण मूळचे बेबीधारक उत्तर सोलापूर येथील रहिवासी बेबीधारक
या गावापासून ते पुण्यापर्यंतचा आपला जो प्रवास होता तो खूप खडतर, दुसऱ्यांच्या वेल्डिंग दुकानावर काम करून आणि जे आपल्या परिवाराची आणि स्वतःच्या विकासाकडे ज्यावेळेस त्यांनी मार्गक्रमण केलं, तर आज अभिमानाने सांगू इच्छितो त्यांच्याकडे JCB सारखे आणि चांगले मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट या विभागामध्ये जाऊन त्यांनी चांगल्या प्रकारे विकासात्मक कार्य केलेले. विशेष माझ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, तुमच्या शिक्षणासाठी या सरांनी स्कूल बॅग आणि कंपास बॉक्स हे आपल्याला 60 विद्यार्थ्यांना देऊ केलेले. टाळ्या वाजून स्वागत करायचे. लोहार समाज बहुउद्देशीय संस्था पुणे या संस्थेत सुद्धा ते वर्तमान कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहात आणि त्यांचं कार्य, त्यांचा दातृत्व भाव हा बघून गाडी लोहार समाज उन्नती मंडळ तर्फे त्यांना 2025 आपण समाजरत्न पुरस्काराने आज सन्मानित करतोय. मी सन्माननीय दत्तात्रयजी जगन्नाथ अंकुश लोहार पुणे यांना विनंती करतो की त्यांनी तो सत्कार, सन्मान, समाजरत्न पुरस्कार आदरणीय आमदार साहेब यांच्या हातून स्वीकार करावा अशी विनंती करतो. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा तो पुरस्कार देऊन गौरव करायचा. सन्माननीय दत्तात्रयजी लोहार त्यांच्या मुली वगैरे या ठिकाणी विनंती करतो. मामा ताईने याच देही याच डोळे हा एक आनंदाचा क्षण असतो. पुढील पुरस्कार ते ज्यांना आपण 2025 चा जीवन गौरव पुरस्कार देतोय असे आमचे बाळासाहेबजी शेलार पुणे आज आपणास राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने विनम्रपणे गौरवण्यात येतो की आपण लोहार समाज बहुउद्देशीय संस्था भोसरी पुणे या संस्थेचे संस्थापक आहात. निस्वार्थपणे सामाजिक कार्य करीत असतात व कार्यांचा कुठेही गवगवा अथवा जाहिरातबाजी न करता अविरत आपले कार्य सुरूच ठेवीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुणे येथे विश्वकर्मा भगवान जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जात असून त्यात रक्तदान शिबिर, खास महिलांसाठी विविध उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने आपण गौरवित असतात. हा एक अभिमानाचा क्षण आहे. ज्यांच्या हातून जीवन गौरव 2024 ला मला त्यांच्या संस्थेतर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं. आज हा सौभाग्य की आज आपल्या संस्थेतर्फे शेलार साहेबांना जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मानित करतो. सन्माननीय बाळासाहेबजी शेलार साहेब मी त्यांना विनंती करतो. बस इकडे बघा. ओके पुढील पुरस्कार ते ज्येष्ठ समाज भूषण राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कारासाठी आदरणीय सुखलाल हरी लोहार नाशिक यांना आपण या 2025 राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करतोय. सन्माननीय सुखलाल हरी लोहार नाशिक
यांची सामाजिक कार्य तसेच दातृत्व भाव समाज बंधूंनो जो भव्य दिव्य असा विश्वकर्माचा डिजिटल फोटो आणि 3.5 फुटाची 10 किलो पितळाची समई त्यांच्याकडून तसेच त्यांच्या दोघं मुली अनिताबाई आणि सुनीताबाई यांच्याकडनं पितळाचे 10 पूजेचे भांडे असं या संपूर्ण सेट त्यांनी 26,101 रुपयाचा देऊ केलेला आहे. त्यांचं खरं दातृत्वाला सभा आज तब्येतीच्या मानाने ते आलेले मी सन्माननीय प्रशांत भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी तो राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार स्वीकार करावा. तसेच पुढील राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार आदरणीय राजेंद्रजी हरिश्चंद्र पायरे सर पनवेल सरांचं कार्य खूप महान आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी मंचवर यायचे. हिंदू लोहार समाज विकास मंडळाचे सर्व म्हटलं तरी वाक्य होणार नाही. एकी काय असते संघटनेचं हे पायरे सरांकडनं शिकायला जरूर पाहिजे. संपूर्ण आदमी संतोष जाधव त्यांचे अध्यक्ष त्यांना मी या पुरस्कारासाठी घेतलं. ते म्हणते नाही आमचे पायरे सर या संस्थेत कुठल्याच पदावर नाही. माझे सचिव म्हणून काम बघितलं पण आता पदावर नाही. पण आज त्यांच्यातली एकता हे बघून आम्हाला खरंच मन भारावून गेलेलं आहे. मी आदरणीय पायरे सरांना विनंती करतो त्यांनी ताई साहेबांकडनं राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार 2025 स्वीकार करा. संपूर्ण टीम आलेली आहे. ही त्यांची संपूर्ण कार्यकारिणीची टीम आहे. इकडे बघा समोर कॅमेऱ्यामध्ये बघा. एक मिनिट. कंजूस बोलो विश्वकर्मा भगवान. पुढील पुरस्कारार्थी राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार सन्माननीय ज्ञानेश्वरजी ठपके साहेब मुंबई प्रशासकीय अधिकारी ज्येष्ठ सेवा. मी या सरांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या सहपरिवार येऊन मंचवर येऊन त्यांनी पुरस्कार स्वीकार करायचा आहे. त्यांचे सुपुत्र सुनबाई सहपरिवार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सुपुत्र त्यांचे जी टॉकीज या मध्ये कामाला आहे आणि दुसरे सुपुत्र केंद्र सरकारच्या सिक्युरिटी विभागात ते सध्या वर्तमान कार्यरत आहेत. इकडे बघा कॅमेऱ्यामध्ये बघा. जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं होतं. नुकताच मॅरिशस मध्ये जॉब करून या ठिकाणी वापस आलेले आणि मागील वर्षी काही वर्षापूर्वी लग्न होऊन त्यांना सुकन्या प्राप्त झालेली आणि हा एक सुंदर आणि गोड परिवार पुनश्च टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत सन्माननीय ठपके साहेबांना चोपड्या येथील या व्यक्तीला वैद्यकीय मदत गोळा करायची. ठपके साहेबांनी कुठलाही विचार न करता आर्थिक मदत सहज केली आणि तोच एक क्षण माझ्या मनात बसला होता की न सांगता न मागता जी मदत मिळते तो 1 रुपया देण्याचा तो अनमोल असतो.
कॅमेऱ्यामध्ये बघा. ज्यांनी सामाजिक कार्यच नव्हे राजकीय क्षेत्रात सुद्धा एक छाप निर्माण केली. मुरबाड या कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्यांची उपसभापती म्हणून 2017 ते 21 पर्यंत नियुक्ती झाली आणि तो एक अभिमानाची गोष्ट आहे. मी असे सन्माननीय प्रकाशजी दत्तात्रय व्यापारी मुरबाड मी या दादांना व त्यांच्या संपूर्ण परिवाराला व त्यांच्या सोबत आलेल्या संचालकांना विनंती करतो की त्यांनी मंचवर यायचे आणि ताई साहेबांनाही विनंती करतो की राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार सन्माननीय प्रकाशजी दत्तात्रय व्यापारी सर यांना देऊन तो सन्मानित करायचे. जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचं. जोरात शाबास. टाळ्या वाजण्याचा फायदा प्रत्येक कार्यक्रमात सांगतो ना. जो जितका टाळ्या वाजतो त्याला हार्ट अटॅक येत नाही, शास्त्रीय कारण आहे. सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. खेळ पैठणीचा मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय पुण्याला आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रभर गाजवणारे असे आमचे सन्माननीय माननीय श्री औदुंबरजी भाऊजी ही पदवी त्यांना मिळालेली आहे. असे औदुंबरजी कडसाई सर पुणे यांना राज्यस्तरीय कला रत्न पुरस्काराने आपण सन्मानित करतोय. मी सन्माननीय औदुंबर भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी विश्वकर्मा जयंतीला खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवायचा आहे ना. सारे संगत रसे जसे यात्रेत दिसे सारे संगत रसे जसे यात्रेत दिसे हम मिनिस्टर रूपवत से हम मिनिस्टर लाखत से रंग समुद्र में साकेला विषय होता. जी जागा ज्यांनी आपल्याला निस्वार्थपणे जोडलेली होती गेलेले असे ते तब्येतीच्या कारणाने आलेले नाही, पण त्यांना आपण राज्यस्तरीय दानवी रत्न पुरस्काराने 2025 या पुरस्काराने आपण सन्मानित करतो. ते येणाऱ्या काही दिवसात कल्याणला इथे पुण्याला राहतात आणि तो पुरस्कार त्यांना संपूर्ण परिवारासोबत आपण त्यांना सुपूर्द करणार आहे करून मग त्यांना या ठिकाणी विदाई करणार आहे आणि तो एक क्षण त्यांच्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यामध्ये कुमारी विद्या राजेंद्र निळे कल्याण मी सहपरिवाराला विनंती करतो. राजूभाऊ सर्वांनी यायचंय. आपणास राज्यस्तरीय गुणरत्न पुरस्काराने सन्मानित होत आहे. आज आपणास या पुरस्काराने सन्मानित करताना आपली जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर आपण फायनान्स MBA मध्ये परीक्षा उत्तीर्ण झाला. आपल्या सुप्त गुणाच्या साह्याने आपण थायलंड आणि बँकॉक सारख्या विदेशात जाऊन तेथील अनुभवावर त्यांचे फलस्वरूप आपली युनिव्हर्सल लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी दादर कंटेंट डेव्हलपर
ठिकाणी नमूद करावं वाटतं की या कार्याचे आपण आपल्या परिवाराचे व लोहार समाजाचे नाव उंचावले आहे. आपल्या या कार्याचा सन्मान म्हणून राज्यस्तरीय गुणीरत्न पुरस्कार देऊन गाडीवार समाज उन्नती मंडळ कल्याणद्वारा सन्मानाने सन्मानित करण्यात येते. कुमारी विद्या राजेंद्र निळे जोरात टाळ्या उद्या जोरात. टाळ्या वाजून टाळ्याच वाजतोय. नेक्स्ट टायमाला कंपल्सरी जागेवर येईल आणि पावती फाडेल पैसे घेतो त्याला लक्षात ठेवा. मी त्यांना विनंती करतो की त्यांना कुटुंबात देऊन सन्मानित करायचं. सिल्वर नंतर गोल्डन झाली, गोल्डन नंतर रौप्य आणि माझ्या अंदाजानुसार लग्नाला पण 50 वर्ष झाले पाहिजे. 75 वर्षे पूर्ण झाले. सन्मानार्थी ज्यांना गुणीरत्न राज्यस्तरीय गुणीरत्न पुरस्काराने सन्मानित करतो. इयत्ता 8वी 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत जिला आम्ही सतत बक्षीस दिलं. मध्ये गॅप पडला कारण ती अभ्यासाला खूप लागली आणि आज तो पुन्हा सुवर्ण योग चालून आला. अशी आमची एक अजून एक रत्न आहे. तिचं नाव आहे कुमारी वैभवी विजय लोहार. मी त्यांच्या परिवारासह विजय चव्हाण सर यांना विनंती करतो, त्या वैभवीच्या आईलाही विनंती करतो की त्या आत्यांनाही विनंती करतो की ताईंकडनं तो गुणीरत्न पुरस्कार आपण घ्यायचा आहे. आज आपणास राज्यस्तरीय गुणीरत्न पुरस्काराने विनम्रपणे गौरवण्यात येते की जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर आपण फायनान्स MBA ची परीक्षा उत्तीर्ण झालात. आज त्याचे फलस्वरूप आपली ICICI बँक महालक्ष्मी मेन शाखेत डेप्युटी मॅनेजर म्हणून आपली नियुक्ती झाली आहे. ICICI बँक मध्ये डेप्युटी मॅनेजर आता पैसे देतील आपल्याला नियुक्ती झाली. अभिमानाने नमूद करावं वाटतं की या कार्याने आपण आपल्या परिवाराच्या लोहार समाजाचे नाव उंचावले आहे. आपल्या कार्याचा सन्मान म्हणून आपल्याला राज्यस्तरीय गुणीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. कुमारी वैभवी विजय लोहार. माझा बी एक फोन इकडे बघा कॅमेरामध्ये. 2 शब्द काहीतरी बोलणारे विद्यार्थ्यांसाठी म्हणून लक्ष देऊन ऐकायचे. हॅलो, माझं नाव वैभवी लोहार आहे. इट्स ग्रेट ऑनर की मॅमच्या हातून मला पुरस्कार मिळतोय आणि थँक्यू सो मच सर. सगळ्यांना हेच सांगते की हा जो कार्यक्रम आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या स्टेजवर येऊन कळते की हे प्रोत्साहन देणं, मार्गदर्शन करणं किती जास्त इम्पॉर्टंट असतं. लहानपणी असं वाटायचं वाव गिफ्ट मिळणार आहे, प्राइजेस मिळणार आहे, चांगलं वाटतं, पण आता कळते की किती जास्त इम्पॉर्टंट आहे ते. सो थँक्यू सो मच. आपण हा प्रोग्राम करतो दरवर्षी. थँक्यू सो मच. धन्यवाद बेटा. ताई साहेब आपल्या कार्यक्रमात रजा घेत आहेत. सन्मान्य कार्यक्रम शिल्लक राहिलेला आहे. इयत्ता 10वी 11वी 12वी FY आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा असे 14 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. मी तत्पूर्वी मामा ते लावून घ्या. जो पुरस्कार वितरण झालेला आहे
त्याच्या गुणी विद्यार्थिनींचाही सत्कार झालेला आहे. पुढेही अजून गुणी विद्यार्थींचा सत्कार होणार आहे. या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो, सर्व आमचे बसलेले लोहार समाज बंधू भगिनी, आज काळाची गरज आहे. जेव्हा आपली एक कन्या आपल्या लोहार समाजाचं नाव उंचावतं तर अभिमानानं आपले मान टाईट होते. म्हणून मी आपल्याला एक विनंती करणार आहे माझ्या खास भगिनींना की तुम्ही लोहार समाज ज्या परिवारामध्ये जन्माला आलेले, तुमचे आई वडील जेवढे राबून तुमच्यासाठी मेहनत करत असतात, त्या मेहनतीचं फलस्वरूप आज या ठिकाणी तुमचा सन्मान होत असतो. जर आईबापांनी तुमच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं, पुरस्कारचं तर सोडाच, पण शिक्षण काय असतं याचं सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. स्वतः राबून असतात आणि राबून आपल्यासाठी अथक मेहनत करत असतात. कधी आपण विचार केलाय की आईबापांनी आपल्यासाठी स्वतः खाऊन घेतलं आणि आईबापांनी आपल्याला भुकेले झोपवलं? असं कधी घडलंय? नाही होणार. कधी आईबापांनी स्वतःच्या साठी खूप ब्रँडेड कपडे आले आणि मुला मुलींना नाही आणलं, असं कधी बघितलं? अहो, मी असे बाप बघितले, मुलीच्या ऍडमिशनसाठी, मुलाच्या ऍडमिशनसाठी नको त्या व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवताना बघितलंय. पगडी ठेवतो, टोपी ठेवतो, माझ्या पोराला ऍडमिशन द्या. स्वतःला 100 भोकं पडलेलं बनियान घालतो, पण पोरांना ब्रँडेड कपडे देतो, मुलींनाही देतो. मग मला सांगा, मायबाप तुमचे दुश्मन आहेत का? जर शिक्षणाची तरतूद ते करू शकतात तर तुमच्या पुढच्या आयुष्याची, जोडीदाराची तरतूद आई वडील चुकीची करणार आहे. जिवंतपणीच माझ्या भगिनींना विनंती आहे, बाप स्वाभिमानाने तेव्हाच जगतो जेव्हा त्याच्या अभिमानानं त्याची मुलगी त्यांनी चूज केलेल्या ठिकाणी जात असते. थोडंसं चुकीचं पाऊल टाकलं ना, कावड्यासारखे टोचा मारत असतात. याच्या मुलीने असं केलं, त्याच्या मुलीने तसं केलं, त्याच्या मुलाने असं केलं. खूप करते तुमच्यासाठी. आई तर खूपच करते. आई म्हणजे एवढा आहे की बस तुम्ही काही बोलू शकत नाही. पाठी उठते, डबा करते, तुमचे आंघोळ कपडे लहानपणापासून बोट धरून चालवते, बोलायला चालवते, सर्व कष्ट कामाला कष्ट करते. म्हणजे आपण आईबापांबद्दल एक क्षणाचा विचार करा. आज या कार्यक्रम संपल्यानंतर आहे ना, जर चुकून आईबापांपासून आढळले असणार तर सर्व आईबापांकडे जाऊन बोला की मम्मी तू कशी, आई तू कशी, बाप तुम्ही कसे, पप्पा कसे. पायाला स्पर्श करा. कोणतंही संकट असो आपोआप जाईल. 4 धाम करायची गरज नाही. तुमच्या घरात आईबाप हे 4 राहतो आणि एवढी मेहनत करणारे आईबाप पण. एका कवीने खूप छान म्हटलेलं की आज वाटलं स्वतःला जाब विचारावं, आईबद्दल काय करतो याचा आढावा घ्यावा. आपण कधी पहाटे उठलो, आई दुपारी, असं कधी घडलं? आणि आपल्या जेवायच्या आधी आपण आईचं ताट कधी वाढलं? आपण पहिले जेवतो, आई नंतर जेवतो. बरं जाऊ द्या. आपण बरं आपण घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणतात? आई आणते. मार्केटला गेली, माझ्या मुलीला बिस्किट पाहिजे, मुलाला खाऊ पाहिजे, आई करते. बरं आपण विनाकारण घरी येताना आईसाठी काय आणता? आणि तुम्ही सांगा आपल्या आईचा फेवरेट कलर कोणता? असेल माझे बालक बसले, सांगा तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आठवण आहे तुम्हाला मुलाला? शक्यच नाही. विनाकारण घरी येताना काय आणता आणि आपल्या आईचा फेवरेट कलर कोणता? कृपया शांतता घ्या, कृपया शांतता प्लीज. आपल्या बालकांना विनंती करतो, कृपया शांतता घ्या. ही मुलांसाठी सतत प्रार्थना करते. आपण कधी आईसाठी प्रार्थना केली? कधी म्हणतो आपण कधी आईसाठी प्रार्थना केली आणि आपण कधी बघितलंय आपली आई शेवटची ऑनलाईन पिढी आली, डिजिटल बघत असतात, पण आई केव्हा ऑनलाईन येतात? टाइमच नाही तिला. तरी तेव्हा आईला होत मिळू दे. कृपया करून शांतता घ्या. माझ्या माता भगिनींच्या डोळ्यात असून येतात, पण आईबद्दल मी खूप काही बोलण्याचा प्रयत्न करतो. आई स्वामी तिन्ही जगात आईला विचारली. तेव्हा आईला होत मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे. आणि आपली आई शेवटची ऑनलाईन कधी आली?
तरी तिच्या बाळाला कोणी काही बोललं तर मन येतं भरून, तरी तिच्या बाळाला कोणी काही बोललं तर मन येतं भरून, आणि आपण बोलताना शिव्या देतो आईवर. छोटीशी गोष्ट झालेल्या सरळ आईवर शिव्या लागतो. बघा ना, तिचा खरबरीत हात आपल्या हातात घ्या ना, तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा, झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा करतात, कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा करताना आईच्या पोटून जन्म घेतात देव कुठं म्हणतात? तीच आई आहे आपली साक्षात, तिच्या पोटून जन्म घेतला तीच आई आहे. कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा करता, आईच्या पोटून जन्म घेता आणि देव कुठं म्हणता? तिला सतत मुलांची धुंदी, मुलांचा ध्यास, तिला सतत मुलांचा ध्यास, प्रेमाची धुंदी. बाळाने गंमत नाही आणली तरी ती सदा आनंदी. कधी कधी आई सोबत गप्पा करा हो. मी म्हणतो माझ्या बंधूंना, आई वडिलांचा जर तुम्हाला फोन आला ना ऑफिसला, काय काम नाही मम्मीला, कट नका करू. नशीबवाले की त्यांनाच आई बापाचा फोन येतो. आमच्यासारखे आभागी आहेत, आमचे बाप बी गेले, आई बी गेले, आम्हाला आई वडिलांचा फोन येणार नाही. पण जे नशीबवाले त्यांनाच आई बापाचा फोन येतो. तिला सतत मुलांचा ध्यास, प्रेमाची धुंदी, तिला सतत मुलांचा ध्यास, प्रेमाची धुंदी. मुलांनी गंमत नाही आणली तरी ती सदा आनंदी. कवीने शेवटच्या एक खूप छान म्हटलंय. त्या शेवटच्या 2 लाईनीमध्ये कवितेचा सार सांगितलेला आहे की नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. स्पर्धात्मक येऊया, आपण एकमेकांच्या स्पर्धा करतो. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचंय ना तुम्हाला तर आईच्या पायावर डोकं ठेवा, आईच्या पायावर डोकं ठेवा. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, जसे असतील तुमचे मायबाप, अनाडी असतील, धोतर नऊवारी नेसणारी आई असेल, पण आज तुमच्यासाठी दैवत आहेत, तुमच्यासाठी दैवत आहेत. म्हणून त्यांची कदर करा. आज जो गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि तुमचा सत्कार होतोय तर यासाठी ते सर्वात मोठे श्रेयदार आईबाप आहेत. म्हणून आईबापांची मान खाली जाईल. माझ्या मातांनो, माझ्या भगिनींनो, असं कधीही कृत्य आपल्या हातून घडून देऊ नका. आणि जर कधी जोर जबरदस्ती तुमच्यावर झाली, अशा माझ्या कल्याणमध्ये घटना घडल्या, मग रात्रीचं 1 असो की 2 वाजे असो, मामी मी झोप सर्व त्यागतो. मग तो समोरचा कुठलाही कार्यकर्ता असो, मग घरात जाऊन कालर धरून सुद्धा ओढण्याची ताकद आपण ठेवतो. जर आपल्यावर तशी जोर जबरदस्ती कोणी करत असेल, आपल्यावर अन्याय अत्याचार करत असेल, एवढे मोठे संस्था नोंदणी करणं हे कशासाठी? कार्यक्रम घेणे, वाईट कपडे घालणे, सत्कार याच्यासाठी नाही, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या अडीअडचणीसाठी. मी छोटस उदाहरण मागच्या वेळेस दिली होती. माझ्या लोहार समाजाच्या भगिनीनं एका पाटीलच्या पोरानं 17 वर्षाची असताना पळून गेलं. मी खुल्ला बोलणारा मंचवर नाही, पण जेव्हा मला कळलं 1 महिन्यानंतर की जोर जबरदस्ती झाली, मुलीने जेव्हा बापाला सांगितलं की मला राजस्थानमध्ये नेऊन डीमार्ट मध्ये जबरदस्ती कामाला लावलंय, माझ्या पैशावर तो यश करतोय आणि तो वेगळ्या लोकांच्या संपर्कात आहे, काही दिवसात मी दिसणारी नाही. कुठेतरी पोलिसाचा दिमाग कामाला आला. मोबाईल चालू होता, ट्रेसिंगला टाकला, ट्रेस भेटला ना. राजस्थानवरनं मुलीला गावाकडे आणली. तालुक्याला त्या पोरावर पोक्साचे 10, 12 आणि 14च्या ऍक्ट नुसार केस टाकली आणि त्याला जेलची हवा खाऊ लागते. आज सुद्धा जेलमध्ये. पण माझी भगिनी आपल्या जागेवर ठाम पाहिजे, कमजोर नाहीये साहेब. आम्ही जेव्हा कायद्याचं शिक्षण घेतलं ना, तर त्यावेळेस समाजासाठी निशुल्क वापर कसा होईल, सल्ला कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील आहेत. म्हणून आपल्या कृपेने समाजाचं रक्षण, समाजाचा विकास आणि आपल्या विद्यार्थ्यांचा विकास. आज मला सांगा, एवढी मेहनत करून एका विद्यार्थ्याला 800 रुपयाचं सामान मिळतंय. कधी मागितले पोरांनी देणार तुम्ही अचानक 800 रुपये? 350 रुपयाची बॅग आहे, 350 रुपयाच्या वह्या, 100 रुपयाचा कंपास बॉक्स, किती झाले? 800 रुपये. 60 विद्यार्थ्यांनाच तो भेटणार आहे. कारण 800 गुणिले 60 किती झाले? एवढा खर्च आपण करतो, आपले बंधू आपल्याला पुरवतात, आपण करतो त्याच्यात. म्हणून विद्यार्थ्यांना सर्वात माझी हात जोडून विनंती आहे की आपण या आई बापाने केलेल्या कष्टाला मातीत जाऊ नका. आणि माझ्या समाज बंधूंना एक कळकळीची विनंती आहे,
म्हटलेलं जेवढं तुमच्या मुठीत मावेल तेवढं तुमचं जमिनीत पडून मातीत मिसळेल त्याच्यावर दान करून टाका. आपल्या घरात मी असे परिवार बघितले, आता काय खाल्लं तर संध्याकाळची भाकर कुठून येईल याचं टेन्शन आहे, पण परमेश्वराने आपल्या घरात 1 महिन्याचा राशन तर दिलाय ना. ज्याला आज दुपारची खाल्ल्यावर संध्याकाळचं टेन्शन आहे त्याच्यापेक्षा आपण 10 पटीनं चांगले. मी आनंदी का राहतो सांगू तुम्हाला. लोक बंगल्यावाल्याला बघून, आपण फ्लॅटला राहतो, बंगल्यावाल्याला बघून नाराज होतो, साधं त्याच्याकडे बंगला मी फ्लॅटमध्ये. आपल्यापेक्षा झोपडीत राहणाऱ्याला बघून खुश राहा की त्याच्याकडे झोपडी पण माझ्याकडे फ्लॅट आहे. लोक 4 व्हीलरवर जाणाऱ्याला बघून नाराज होतात की मी मोटरसायकलवर आहे. अरे जो सायकलवर जातो त्याला बघून तुम्ही खुश व्हा ना, त्याच्याकडे सायकल आहे, माझ्याकडे मोटरसायकल आहे. आनंदी राहण्याचे खूप खूप काय असे नुकते ते आपण स्वतःने स्वीकार करायला पाहिजे. आणि समाज, मी आज सन्माननीय विजय चव्हाण सर, राजू भाऊ, भरपूर संस्थांमध्ये, भरपूर इतर जातीच्या संस्थांमध्ये तुमचा सन्मान होईल, सत्कार होईल, पण हे आपल्या घराचं मंच आहे. हा सत्कार जेव्हा एखादा कलाकार आपल्या परिवाराच्या सोबत कला दाखवतो. मी एक पोलीस मध्ये ट्रेनिंग करत होतो, बंदूक चालवायची, रनिंग बिनिंग. मी असे कधी कधी रात्री झोप नाही तर डोळ्यासमोर असं एक ठेवायची. ही जी ट्रेनिंग आहे ना, माझ्या परिवार, माझ्या गावांसमोर जेव्हा मी वर्दी घालून जाईल, जेव्हा मी बंदूक चालवेल, तेव्हा मला अभिमानाने कसं वाटेल. मी हे नाही म्हणत माझं गाव छोटंच आहे, पण आज या गावातल्या लिमिटेड लोकांसमोर मी दाखवेल तर माझी काय इमेज राहील. म्हणून हा एक आपला अभिमान आहे की आपल्या या मंचवर तुमचा सत्कार होतोय. म्हणून घरातलं तोडके मोडके का असेल आपल्यासाठी खूप मोठा अनमोल असा पुरस्कार आहे. म्हणून त्याचं आपण फलित एक चांगलं विकासाकडे न्या. आज माझी भगिनी ICICI बँक मध्ये प्रथमतः डेप्युटी मॅनेजर. MBA काय असं माहितीये का? काला म्हणून खायची गोष्ट नाही, मॅनेजमेंट. बँक कशी चालणार किंवा त्या क्षेत्रात फायनान्स मध्ये MBA म्हणजे मॅनेजमेंट करणं. आणि हे पोरं छोटे मोठे नाही आहेत. आज यांच्याकडे खूप मोठी धोरण आलेली. मी तर कायम अपेक्षा करतो की या माझ्या विद्यार्थ्यांमधनं कोणीतरी IAS IPS व्हायला पाहिजे. लोहार समाजात IAS IPS मी कमी बघितलं आणि तुमच्या शिक्षणासाठीच आपण प्रयत्नशील आहेत. म्हणून कोणीतरी बना बाबा, एकदा तरी अभिमानानं अशोक स्तंभाची टोपी घाला, खांद्यावर क्रॉस तलवार लावा. खूप बरं वाटेल आम्हाला की नाही बाबा IAS IPS. अरे मी एक मामूली ESIचा पगार घेणारा व्यक्ती जर समाज कार्यामध्ये 15 वर्षापर्यंत कुणाच्या ठिकाणी डॅशिंग करून काम करू शकतो, जेव्हा तो IPS होईल काहीच करायचं नाही साहेब. IPS बनल्यानंतर सहज 5 वर्ष नोकरी भेटणार. 5 वर्षांमध्ये 10 तसंच पोलीस भरती निर्माण होते. 10 मध्ये फक्त 10 आपले समाजाचे पोरं कसे पोलीस बनतील, 100 तुम्ही अन्नदाता बनणार. एवढा पॉवर असतो. असो दुर्भाग्य, पण भविष्यात नक्कीच आपले विद्यार्थी पुढे जातील. मी आजच्या कार्यक्रमासाठी खास करून जे भाऊजी उपस्थित आहेत, मला 2-3 सूचना आल्यात की भाऊजींकडनं आपल्याला काहीतरी मनोगत ऐकायचंय. एकदा त्यांना आपण विनंती करतो की सन्माननीय औदुंबरजी सर. नमस्कार. 10 वाजले. मला माहिती आहे की सर्वांना भूक लागलेली आहे आणि थोड्याच वेळात आपला हा कार्यक्रम आपल्या या सर्व मुलांचा सन्मान होऊन संपणार आहे. आणि पाठीमागं थोडा वास मला पण येतोय. खूप छान जेवण सर्वांसाठी आपल्या युवराज दादांनी व त्यांच्या मंडळाने केले. यांना जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. खरं तर मला आता युवराज दादांनी सांगितलं की काही सूचना येत आहेत की भाऊजीकडनं काहीतरी मनोरंजन करायचे, पण मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. कारण का मला हा जो सन्मान दिलाय, या सन्मानामुळं मी लोकांना हसवणारा मुलगा अख्ख्या महाराष्ट्रभरात आतापर्यंत आमचे 2 ते 2.5 हजारापर्यंत कार्यक्रम गेले आहेत. मी सर्वांना हसवणारा आज थोडासा आतून एवढा चांगला पुरस्कार भेटल्यामुळं मला जास्त तुम्हाला हसवता येणार नाही आज. तर मी शब्द देतो तुम्हाला की आपला कार्यक्रम
मी मागच्याच वर्षी सांगितले युवराज दादाला की तुमच्या इथे 100% मी एक कार्यक्रम घेणार म्हणजे घेणार. आज हा जो पुरस्कार आम्हाला दिलाय त्याचा मला खूप अभिमान आहे. पण ह्या पुरस्काराने माझं काम जास्त वाढलेलं आहे. कारण का आताच गणेश उत्सव नवरात्री उत्सव चालू आहे. पुढचे पण 2025 2026च्या पण बुकिंग तारीख माझ्या हात झालेल्या आहे. तर आमचं एक युट्यूबला चॅनल आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगतो युट्यूब खोला 2 मिनिट सर्वांनी. तुम्हाला मनोरंजन करायचं ना युट्यूब खोला आपलं. आमचं एक युट्यूब चॅनल आहे औदुंबर भाऊजी होम मिनिस्टर म्हणून. त्याला सबस्क्राईब करा. ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या गेम आहेत मानाची पैठणी जिंकायची कशी हे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावर पाहायला मिळतील. आणि बघू आपण 2026ची गाडी लोहार समाज कल्याण यांची मानाची पैठणी कोण घेते. आज हा सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे या सर्व कार्यकर्त्यांनी ठेवला आहे. त्यामुळे मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. या कार्यक्रम मी कसा सुरू केला एकदम मी असं होतो की मला जर एखाद्या कार्यक्रमाला कोणी बोलवलं तर मी पहिलं सांगायचं मला माहिती देणार असेल तर मी आहे असंच करत जातो. असा एक मी मुलगा. पण आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा पुरस्कारापर्यंत मला आज भेटतोय. इतका आनंद होतोय की हे आनंद मला गगनात मावत नाही. त्यामध्ये आमचे बंधू माझे काही मित्र आमचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार दत्तासाहेब लोहार यांनी माझी कला बघून मला थोडंसं पुढे ढकलत गेले. आज हा पुरस्कार माझे बंधू माझे सगळे कार्यकर्ते व यांना मी समर्पित करतो. आणि युवराज दादाचे खरोखरच मनापासून आभार मानतो की ह्या पुरस्कारामुळं सर्वांनाच अजून एक चांगलं काम करण्याची ऊर्जा येते. कारण का मला तुम्ही पुढच्या वेळेस कार्यक्रमाला बोलवणारच आहे. तर तुमच्या मनात आत्ताच चाललंय की एवढा मोठा पुरस्कार भाऊजींना मिळालाय तर नेमकं भाऊजीचा कार्यक्रम कसा असेल. तर मी आजपासूनच अजून चांगला अभ्यास करून चांगला कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करेन. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला ह्या कार्यक्रमाचा 100% आनंद द्यायचा प्रयत्न करेन. आज आम्हाला इथं बोलवल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच युवराज दादाबद्दल 2 शब्द सांगतो. माझ्या काही केसेस चालू आहेत जमिनीच्या काही सगळ्यांच्याच असतात जमिनी हे ते काही कुठले असतात. तर वकील हे जे ॲडव्होकेट 5-5 मिनिटाचे 10-10 मिनिटाचे बोलायला 1000-2000 रुपये घेतात. बरोबर. तर गाडी लोहार समाज कल्याण यांना ह्या ॲडव्होकेट आपले युवराज दादा जे आपल्याला भेटले हे खरंच मला व तुम्हाला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की असा व्यक्ती आपल्या समाजासाठी धडपड करतो. खास त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. आणि यांच्यासोबत सर्वांनी राहा. तरच यांचं काम व यांच्या सर्व टीमचं मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रभू विश्वकर्मा की. जर वेळ भेटला तर एखादी गेम आपण नक्की तुमच्यासाठी घेऊ. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद साहेब. ब्रिजलाल पवार सर कल्याण मंडळाचे संचालक यांचे नातू मिनित दीपक चव्हाण याला आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप स्केटिंग या क्षेत्रात थायलंड केनिया येथे निवड करण्यात आली आहे. टाळ्या वाजवून स्वागत करायचं म्हणजे. तसेच 26 जानेवारी विश्व विक्रम सलग 1 तास नॉनस्टॉप स्केटिंग चालून त्यांनी नोंदवलेला आहे. ही एक अभिमानाची बाब आहे. आतापर्यंत त्याला 45 मेडल मिळालेले आहेत. म्हणून पुनश्च या मुलीचा आपण अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्याच्यानंतर आपले पुणे मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी लोहार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना नमस्कार. आवाज सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री युवराज भाऊ, सर्व त्यांचे कार्यकारी मंडळ, समोर उपस्थित सर्व माता भगिनी, आमचे बंधू, आजच्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून
कल्याण मंडळाकडून युवराज भाऊ मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सर्व त्यांचा आभारी आहे. दुसरी गोष्ट, भाऊंनी आई वडिलांच्या बाबतीत त्यातल्या त्यात आईच्या बाबतीत जे इथे वक्तव्य केलं, पुनश्च विनंती करतो की ते फक्त ऐकून इथे सोडून देऊ नका, ते आत्मसात करा. अभ्यास करत असताना आई वडिलांचे आशीर्वाद सुद्धा खूप 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 महत्वाचे असतात, याची जाणीव ठेवा. समाजकार्य करत असताना असंख्य अडीअडचणी येतात, खूप अडीअडचणी येतात. या सर्व अडीअडचणीतून मार्ग काढत समाजकार्य करत आहेत युवराज भाऊ. नुकतीच माझी धुळे गाडी लोहार विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. यापूर्वी मी सचिव म्हणून काम केलेलं आहे. मला हरीच्या वाट्या एवढा अनुभव आहे, पण युवराज भाऊ हे कार्य सतत 15 वर्षापासून करत आहेत. ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. पुनश्च आपल्या याच ज्यांचा इथे सत्कार आणि पुरस्कार देण्यात आला त्या सर्वांचं परत अभिनंदन. आणि आजच्या या गुणगौरव समारंभात ज्या विद्यार्थ्यांचं पुरस्कार देऊन बक्षीस देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे त्या सर्वांनाही पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा, असंख्य आशीर्वाद. नमस्कार. धन्यवाद सर. संसार आहे, बहिणाबाईने म्हटले अरे संसार संसार जसा तावा चुलीवर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. काय हरकत नाही. मी आजच्या कार्यक्रमात आपल्याकडे एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यांनी मुंबई सारख्या चुनाभट्टीमध्ये शासनाची जागा कब्जा केली. कोणासाठी? आपल्यासाठी नाही, लोहार समाजाचं. काय गरज आहे? उद्या मारामारी झाली तर, कारण असतात काही तिथलेच, पण न घाबरता जागा कब्जा बी केली, तिथं शेड बी बांधलं आणि इथूनच थांबलेले मंत्रालयापर्यंत पत्राचार केला. आणि कालच त्यांनी बोर्ड न्यूज दिली की त्या जागेसाठी भवन बांधायला 20 लाख रुपये मंजुरीची परवानगी मिळाली. आणि आता कार्यक्रम सुरू होण्याच्या 5 वाजेपासून येऊन बसले आमचे असे मित्र संजय भाऊ कोडंबेकर. मी यांनाही विनंती करतो की त्यांनी मला एक प्रस्ताव दिला की युवराज भाऊ मंत्रालयात आपल्याही जागेचा देऊन द्या. वरील जेवढे पदाधिकारी असतील, जेवढे मंत्रीगण असतील, मीही माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो. म्हणून आज सुद्धा त्यांना आपण या आपल्या जागेवर समाज भवनासाठी जोही आमदार खासदारचा निधी असेल त्यासाठी प्रयत्न करतात. विशेष अजून एक सांगतो, संजय भाऊंनी आम्ही अण्णासाहेब बसले तिथं, काही शंका कुशंका नको वाटत, पण मध्यंतरी काळामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आपल्याला लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळ मंजूर केले. त्याची नियोजने चालू आहे. आम्ही ठाण्याला 1 जानेवारीला बैठक घेतली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातले समाज बंधू त्या आर्थिक विकास महामंडळावर लोहार समाजाची असायला पाहिजे याची जोरदार मागणी आहे. आणि ती आता कार्यावर आहे. ज्यांची नावं गेली ते जिल्ह्यातले ते आपल्या समाज बंधूसाठी काम बघतील. विशेष वसई इथे आपल्या एका भगिनीला तांत्रिक विद्याच्या जोरावर गाड्यात फसवलं. अंधश्रद्धा निर्मूलन 2013च्या कायद्याचं उल्लंघन आहे. एवढा शेवट वाईट व्हावं का हो? एवढं घोड्यात का तुम्ही? अरे लोखंड, कडक लोखंडावर घाम घालतात आणि त्याला एक आकार देतात. तुम्ही कुणाच्या लोभापायी कुणाच्या याच्यात कसं काय फसता? म्हणून सावध राहा. कोणी किती असो, जे घरचे सांगतात, जे आपल्या जवळचे सांगतात ते योग्य असतं. आणि बिचारीला आपल्यापासून लांब जावं लागलं. तांत्रिकच्या जाड्यात जाऊन स्वतःने आत्महत्या करून घेतली. पोलिसांनी टालमटोल करून छोट्या मोठ्या गोष्टी केस करून बाप बेटे बाहेर जे तांत्रिक होते बाप आणि बेटे
कल्याण मंडळाने एक मोठी अशी वाचा उचलून ठेवली की त्यांच्यावर IT ऍक्ट नुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनच्या 2013 नुसारही कायद्याने त्यांच्यावर FIR मध्ये दर्ज व्हायला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत संस्थेने पत्राचार केला. त्यामध्ये संजय भाऊंचे मोलाचं कार्य होतं आणि IT ऍक्ट नुसार आणि अंधश्रद्धा निर्मूलन ऍक्ट सुद्धा त्या FIR मध्ये ऍड झाला आहे आणि आपली लढाई चालू आहे. त्याप्रमाणे संजय भाऊंकडे मी अजून एक काम सोपवलेलं होतं आणि ते पण होईल. कुठेतरी चांगलं काम करायचं. आपली एक भगिनी आहे, जॉब गेला, डिसमिस झालेले, समथिंग नाव नाही घेत. कुठेतरी मला फोन आला, युवराज भाऊ असं आहे, संजय सरांनी परिवहन मंत्र्यांना पत्राचार करून डिसमिस कोर्टात ऑर्डर नाही नोकरीवर यायला. आज ते सुद्धा काम प्रगती पथावर परमेश्वर आणि भगवान विश्वकर्माच्या कृपेने लवकरच काही दिवसात एखाद वेळेस ऑर्डर सुद्धा निघेल आणि ते संजय भाऊ आपल्याला खुश खबरी देतील आणि तिला रोजगार पुन्हा प्राप्त होईल अशी आमची प्रयत्न चालू आहे. आणि संजय भाऊच्या सांगण्यानुसार मी संजय भाऊला विनंती करतो, आमचे हे जागेचे पेपर मी तुम्हाला सुपूर्द करतो आणि ते आपण स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. भगवान विश्वकर्मा की आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक गाडी लोहार समाज उन्नती मंडळ कल्याण या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री युवराज जाधव साहेब आणि या लोह व्यासपीठावरील उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते मंडळी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. उपस्थित माझे समाज बंधू आणि भगिनी, मी एक छोटासा कार्यकर्ता आहे पण मनामध्ये जिद्द फार आहे. या कार्यक्रमानिमित्त मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळी मी इतर समाजाचं अनुकरण केलं आणि त्यावेळी मनामध्ये गाढ बांधली की यार माझा समाज कुठेतरी आहे ना पाठी आहे आणि त्या समाजाला पुढे आणण्यासाठी मी प्रयत्न करत राहिलो. या प्रयत्नात महाराष्ट्रापर्यंत पण माझं नाव गेलं आणि काम करत असताना याही कामामध्ये आणखी एक व्यक्ती मला भेटली ते म्हणजे टमके साहेब. या सरांनी मला चांगल्या प्रकारे आणि मोलाची साथ दिली, परंतु याच्या अगोदर 6 वर्षाची साथ कोणाची मिळाल्याची ती स्वर्गीय लोक नेते बळीराम खरे साहेबांची. या व्यक्तीने मला असं पछाडलं की समाज काय आहे आणि समाजाच्या गोष्टी काय आहेत या माणसाने माझ्या मनामध्ये पेरलं. पण मी एक जिद्द ठेवली की ज्या 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्र आरमारामध्ये असलेले शस्त्र निर्मिती असलेले भीमा लोहार या नावाला कुठेतरी राजकीय बळ मिळण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि तिथूनच सुरुवात केली की बाबा आपलं काहीतरी करणं फार गरजेचं आहे. परंतु पूर्ण महाराष्ट्राचा मी लोहार समाज थोडाफार अभ्यास केला की आमच्या समाजाने जे व्यवसाय केले, जे शेतीसाठी लागणारे अस्त्र बनवले ते कुठेतरी लुप्त झालेले. पण हे लुप्त झालेला हा व्यवसाय परत कसा आणायचा तो विचार करत असताना मी एका व्यक्तीला भेटलो. त्या व्यक्तीचं नाव होतं त्रिमुख कलसे म्हणून. त्यांना सांगितलं की बघ आमच्या समाजाला तर आयकॉन आहेत अण्णाभाऊ साठे, पण तुमच्या समाजाला आयकॉन नाही आहे. पण मी विचार केलं की माझ्या समाजाला तर ऐतिहासिक आयकॉन नसेल पण हे भीमा लोहार कोण होते? भीमा लोहार पण माझ्या समाजातल्या एक साधा सरळ व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यामध्ये जे शस्त्र निर्मिती केली त्याला कुठेतरी वाचा पडावी म्हणून आपण सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये 6 एकरची मागणी करण्याचे प्रयत्न केले. या 6 एकरमध्ये मला लोहार प्रशिक्षण भवन बांधायचं आहे. यासाठी मी एकच फक्त शब्द काढला ते म्हणजे स्वर्गीय बळीराम खरे साहेबांकडे. साहेब बोले ही संकल्पना फार भरी चांगली आहे आणि ती पुढे नेण्यासाठी तुला एकट्याला तर जमणार नाहीये कारण तुला कुठेतरी वज्रमूठ बनवावं लागेल. आणि हे वज्रमूठ करत असताना सन्माननीय युवराज जाधव साहेब आले, राजेंद्र पायरे साहेब आहे, असे अनेक व्यक्ती मोठमोठी व्यक्ती मिळत गेली.
मित्रांनो, मी समाजातून तुम्हाला एवढं सांगू शकतो की ज्या पद्धतीने मी मुंबई शहरामध्ये 2000 ची जागा ॲक्वायर करू शकतो आणि त्या जागेला लोहार प्रशिक्षण केंद्र म्हणून नावे देऊ शकतो, तिथे आपण येणाऱ्या 17 सप्टेंबरला भव्य दिवसासाठी त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहोत. ते कार्यक्रम तिथे अशा ठिकाणी होणार आहेत की मुंबईमध्ये नाही, मुंबईमध्ये UPS, MPS, IPS पोलीस प्रशिक्षण आणि आर्मी प्रशिक्षणासाठी आपण केंद्र तयार केलेलं आहे. मित्रांनो, हीच वेळ आहे की आपले कुठेतरी IPS, UPS आणि MPSच्या माध्यमातून अधिकारी घडवायचे, कारण UP बिहारहून येणारे IPS अधिकारी आपल्याला ते आपल्यावर वच्च करू शकतात, पण आपल्या समाजाच्या कुठेतरी एखाद्या व्यक्तीवर असेल तर ती बरोबर समाजाला न्याय देऊ शकते. साहेब, तुम्ही दिलेला जो प्रस्ताव आहे जागेसंदर्भाचा, या जागेसंदर्भासाठी सन्माननीय या कल्याणचे खासदार सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे मी लवकरच तुमची मीटिंग लावून देतो आणि याच्यावर पाठपुरावा करून आपण ती भव्य दिवशी इमारत बांधू याचा मी शब्द देतो. जय जय महाराष्ट्र. एक नुकताच एक विषय काढलेला होता, अंधश्रद्धा. आस्था असायला पाहिजे पण अंधश्रद्धा नको पाहिजे. एक आपल्या समोर छोटस उदाहरण, अंधश्रद्धा काय चीज असते याच्याबद्दल छोटस एक उदाहरण डेमोच्या रूपाने आमचे भाऊजी दाखवणार आहेत. मी त्यांना विनंती करतो, अनुकरण करा. वेळ होईल थोडासा, पण आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी सावधगिरीचा पवित्र घेता येईल झाली पाहिजे. आणि आमचे मित्र माननीय श्री संजय कोळंबे सर तसेच युवराज दादा हे अंधश्रद्धेसाठी भरपूर मोठं काम करतात. तर दादांसाठी मी एक गेम घेऊ इच्छितो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. सर्वांनी लक्ष द्यायचे, फक्त महिलांसाठी आहे, महिलांसाठी लक्ष द्या सर्वांनी. एक छोटासा गेम आहे 2 मिनिटासाठी अंधश्रद्धेवरच. आमचे काही कार्यकर्ते इथं आलेले आहेत. जो गेम आम्ही तुम्हाला सांगणार आहे किंवा करायला सांगणार आहे त्यामध्ये सर्वांना बक्षीस भेटणार आहे. तुम्हाला सर्वांना 500-500 रुपये बक्षीस भेटणार आहे. फक्त कोणाला? महिलांना. कारण एवढे पैसे नाही आहेत की ह्यांना पण देईल. कारण लाडकी बहीण योजना तुमच्याकडे ना, तशीच माझ्याकडे पण लाडक्या वहिनी ही योजना आहे. तर तुम्हा सर्व वहिनींना आमचे कार्यकर्ते 500-500 रुपये देणार आहेत. तर त्याच्यासाठी गेम आहे, तर ती गेम तुम्हाला करावी लागेल. ठीक आहे, येऊ ना दादा वर या. मी सांगतो तुम्हाला तसं, मी जसं जसं सांगेल तसं तसं तुम्ही करायचंय. माझे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येऊन सर्वांना 500-500 रुपये आज या कार्यक्रमानिमित्त बक्षीस देणार आहे. पण त्याच्यासाठी जसे लाडक्या बहिणीसाठी नियम अटी आहेत तसेच लाडक्या बहिणीसाठी पण नियम अटी आहेत. नियम अटी सांगतो मी. आधी तुम्हाला डेमो सांगतो. मी एक म्हणलं की दोन्ही हात समोर करायचे, दोन्ही. नंतर मी सांगतो एक म्हणलं की, 2 म्हणलं की तेच हात वर करायचे दोन्ही. 3 म्हणलं की ते हाताला हात घासायचे आणि थांबा म्हणलं की ते हात तसेच ठेवून थांबायचं आहे. पण हे करत असताना सर्वांनी डोळे बंद करायचे, सर्वांनी डोळे बंद करायचे आणि मग गेम आपण स्टार्ट करणार आहे. ज्या वहिनी डोळे बंद करणार नाही त्यांना 500 रुपये बक्षीस मिळणार नाही. आणि जर एखाद्या वहिनी करतात आहे आणि शेजारच्या वहिनी करत नाही तर दोघींना पण मिळणार नाही. त्याच्यामुळे शेजारची करत नसेल तर एखादा गुस्सा झाला आणि तो मी कर म्हणा, मला बी 250 भेटू दे, तुला बी 250 भेटू. त्यामुळं गेम आपण स्टार्ट करू. जे आमचे मित्र संजय दादा कोळंबेकर आणि युवराज दादा हे अंधश्रद्धेसाठी जे काम करतात त्याच्यावर हा गेम आहे. गेम स्टार्ट करू. एक दोन्ही हात समोर बसून माझ्याकडे लक्ष द्यायचे. फक्त युवराज दादा पुढे दोन्ही हात डोळे बंद. दोन्ही हात वर, हाताला हात घासायचे, डोळे बंदच ठेवायचे आणि तसंच 2 मिनिटं थांबायचे. माझे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येऊस तर वेळ झाला त्यामुळे 2 मिनिट थांबायचे. बार हात नका घासून नाही तर नोट फाटल. तसंच हात राहू द्या, डोळे बंद राहू द्या. गाडी व्यवहार समाज उन्नती कल्याण व या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज दादा जाधव व सर्व कार्यकर्ते व मी सर्वांचा लाडका औदुंबर भाऊजी, आम्हा सर्वांना तुम्ही एवढ्या वर हात करून नमस्कार केला. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो आणि पुढील कार्यक्रम युवराज दादाला देतो.
यांच्या माध्यमातून मला हे तुम्हाला सांगायचं होतं की पहिलं आत्ताच सांगतात आहे की अंधश्रद्धा नका, तसं असे भाऊजी भरपूर आहेत की एक सोनं दे, एक तोळा दे, 2 तोळा करतो, अशा कोणाच्या बळी पडू नका. या गेम मधून तुम्हाला सांगायचे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. 500 रुपये भाऊजींकडनंच घ्यायचे ना, भाऊजी निघून जातील पुण्याला. असो, हा कार्यक्रम सर्वांच्या अथक मेहनतीने आणि सर्वांच्या फुलाची पाकळी दातृत्वाने संपन्न होत असतो. या कार्यक्रमासाठी ज्यांनी 60 स्कूल बॅग दिल्या, 60 कंपास बॉक्स दिले, असे आमचे दत्तात्रय जगन्नाथ लोहार सर पुणे यांनी आपल्या या कार्यक्रमाला 21,000 रुपये देऊन केलेले. टाळ्या वाजवून स्वागत करायचं. योगेश पुनाजी राठोड, ही पत्रिका फक्त सर मी तुम्हाला द्यायला येतो एवढंच सांगितलं. युवराज भाऊने मला समाजाचा अकाउंट नंबर पाठवा. प्रत्येक कार्यक्रमाला न विचारता आपल्याला 10,000ची देणगी देतात आणि त्यांनी 10,000 रुपये संस्थेच्या खात्यात टाकलेही त्यांचे आपण आभार व्यक्त करतो. टाळ्या वाजायचे. तसेच माझ्या आई वडिलांच्या स्मरणात स्वर्गीय मुरार गोपाळ जाधव व स्वर्गीय छबाबाई मुरार जाधव यांच्या स्मरणात, तसेच स्वर्गीय गजानन देवराव पुरेकर यांच्या स्मरणात आम्ही दोघं मिळून आज 40 डझन, त्यांनी 20 मी 20 अशा आम्ही 16,000च्या वया दोघं मिळून दिलेले आहेत. किरण भाऊंचे आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर जिथं मिळत असतं ते आपण घेत असतो. एक छोटस बॅनर लावून घेतलं. जनता बँकेकडनंही 5,000 रुपये घेतले. वर्षातलं साहेब 25,000 बँकेकडनं मी काढत असतो. 10,000 धर्मादाय निधी देते आणि वर्षातलं 3 कार्यक्रमाला 5,000 असे 25,000 सहज मिळतात. म्हणून जनता बँकेकडनंही मी एक पत्राचार करून प्रत्येक कार्यक्रमाला हे बॅनर लावत असतो. त्याच्यानंतर स्वर्गीय दिलीपजी पंडितनाथ गोराणी यांच्या स्मरणात आमचे तुषार भाऊ यांनी 3,000 रुपये देऊ केले. त्याच्यानंतर राजेंद्र छल्लाल लेडे माझे अध्यक्ष यांनी आपल्या छल्लाल धोंडू लेडे यांच्या स्मरणात अन्नदानासाठी 25,001 रुपये दिलेले. तसेच 2,500 रुपये सन्माननीय जनकजी शंकर लोहार यांनी या कार्यक्रमाला देऊ केलेले. असे भरपूर दातृत्वांनी दान केलेले ते आमच्या निधी संकलन समितीवाल्यांकडे नावं आहेत. त्यांचेही मी या ठिकाणी जेवढं मी आभार व्यक्त करतो ते कमीच आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असतो. आज जो हा AC हॉल बुक केलेला आहे, विशेष अभिमानानं सांगतो की ज्या वेळेस मुलगी, आपण बसचा प्रवास केलाय, रिक्षाचा प्रवास केलाय आणि आपली मुलगी अचानक प्लेननं टेकओव्हर करते आणि आईबाप जेव्हा एअरपोर्टवर जातात, मी पण स्वप्न बघतो की कधी कधी माझा मुलगा माझी मुलगी साहजिक आहे, कारण विमान फक्त बघितलंय आपण. विमान कसं हे मी माझ्या आयुष्यात बघितलं नाही. 1 लाख रुपये पगार कमवतो पण अजून बघितलं नाही. पासपोर्टच नाही माझ्याकडे. असो, पण मुलगी जेव्हा बँगलोरवरनं 15 दिवसाची ट्रेनिंग संपवून मुंबई एअरपोर्टवर उतरते, तेव्हा आईबाप जेव्हा कॅब करून तिला घ्यायला जातात, त्याच वेळेस त्यांच्या मनात चालणारा आनंद, हालचाल मी जाणू शकतो. सरांनी मला खूप वर्षानंतर पहिल्यांदा फोन केला, विजय सरांनी, युवराज भाऊ आपल्या दिदीचं असं झालं. मला एवढा आनंद झालाय की खरंच आज माझी कन्या आज विजय पथावर आहे आणि आज या विजय सरांनी सर्वांचं तोंड गोड करावं म्हणून आज स्वीट मेनू गुलाबजामुन त्यांनी देऊ केलेलं आहे. टाळ्या वाजवून स्वागत करायचं. म्हणून आपले भरपूर असे दातृत्व. मी सर्वांचं या ठिकाणी खरंच कर जोडून अध्यक्ष नात्याने आभार मानतोय. जो महत्वाचा कार्यक्रम आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा, तो जास्त नाही 14 मुलं आहेत आणि मी त्या मुलांना स्टेजवर बोलवतोय. त्यामध्ये इयत्ता 10वी आपण
आपण आता MBA वाल्यांचा केलेला आहे गुणरत्न. मी 10वी वाल्यांना विनंती करणार आहे की तुम्ही MBA मध्ये जा, इंजिनियर व्हा, मोठमोठे व्हा, तुमचाही गुणरत्न पुरस्कारने सन्मानित करणार हे माझा शब्द आहे. विशेष एक सूचना आहे अजून, 15 वर्षापासून लगातार 4 वेळा तुम्ही मला बिनविरोध निवडून दिलेले आहे या संस्थेवर. लगातार 4थी टर्म चालू आहे माझी. बंधूंनो, जो ट्रान्सपरन्सी असतो तुमच्या समोर ठेवतो. तुमचा 10 रुपये आता मला अंबरनाथचे आमचे सुभाष यांचा मुलगा विवेक मोबाईल मध्ये पावती दाखवली. युवराज भाऊ, आमचे पप्पा 2017ला सभासद झाले होते. 2017 पटकन गुगलवर गेलो, गाडीलोहारसमाज.com वेबसाईट टाकलेली, जमा खर्च पेज ओपन केलं. 2017चं जसे ओपन केलं 824 पावती नंबर, 251 रुपये. 9/12/2017ला पैसे दिलेले लगेच दिसत. म्हणून तुमचा पैशाचा अपव्यय होऊ नये. परमेश्वराने तुमच्या कृपेने भरपूर माझ्याकडे दिलेले. माझ्या बापाने 2 एलीचं घर मला गावात दिलंय आणि बागायती शेती आहे. मला पण एक मुलगा आहे. माझ्या वडिलांचे आम्ही 3 मुलं होते, तरी त्यांना दिलं आम्ही समाधानी. पण एका मुलासाठी जेवढं होतं बापाचं तेवढं सांभाळून ठेवलंय. त्याच्यामध्ये मला जेवढी वाढ करता आली आपल्या कृपेने, त्याच्यासाठी दुसरं घर किंवा अन्य प्रॉपर्टी ह्याप्रमाणे आता जास्त करायची गरज नाही. जेवढं समाज कार्य करता येईल तेवढं करायचंय. गरजू पोरांना पुढे न्यायचे आणि आईवडिलांच्या स्मरणात प्रत्येक वर्षी 50,000 रुपये मी शैक्षणिक क्षेत्रात खर्च करत असतो. म्हणून यासाठी जे गुणवंत विद्यार्थी आहेत, इयत्ता 10वी मध्ये प्रथम विद्यार्थी आहे आणि आता आपल्यामध्ये रोटीमोटी व्यवहार झालेला आहे. विशेष जेव्हा सार्वजनिक ग्रुपवर बातमी पडते की कल्याण मंडळकडनं गुणगौरव आहे, त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलाचा किंवा आमचा सन्मान व्हायला पाहिजे. साहेब, हे व्यासपीठ कल्याण मंडळाचं व्यासपीठ आम्ही आमच्या समोर जेवढे कार्यकर्ते बघितलेत, पदाधिकारी बघितलेत, आज सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. कल्याण मंडळाचा दिलेला पुरस्कार आम्ही नॅशनल अवॉर्डापासून राज्यस्तरीय अवॉर्ड पर्यंत कार्यक्रम घेतले आणि त्या व्यक्तीची सर्व तपासणी करून, चारित्र्य तपासणी करून, सर्व कार्य तपासणी करून आपण त्यांना पुरस्कृत देत असतो. आपण आयले गेले व्यक्तींना पुरस्कार हा देत नाही. म्हणून हा एक मंडळाचा नाव लौकिकवर आहे. विशेष मी आपल्या समोर अजून सांगतो की या ठिकाणी एक वेळ घेतो, फक्त वेळ 2 मिनिटं, अजून भरपूर झालेला वेळ पण एक घेतोय. साहेब बसलेले सर्व पदाधिकारी आहेत, बहुउद्देशीय संस्था, शेलार साहेब आहेत, अण्णासाहेब जोशी आहेत, संतोष जाधव साहेब आहेत, खूप चांगलं काम चालू आहे. आमचे आदरणीय औदुंबर साहेब आहेत, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, दादा बसलेत, तसेच टमके साहेब बसलेत. समाजातली सर्वात वाईट परिस्थिती जर असेल ती म्हणजे घटस्फोटाची. याच्यावर सर्व पदाधिकाऱ्यांनी मंथन करणं गरजेचं आहे. याच्यावर आपल्याला काहीतरी विविध कार्यक्रम राबवून त्यांच्यातला असणारा जो टक्कावाढ वाढलेला आहे तो खूप जास्त गेलेला आहे. 6 महिन्यात काय ओळखलं तुम्ही एकमेकांना? 6 महिन्यात दिवस करतात, 8 दिवसात दिवस, हातातली मेहंदी केलेली त्याच्या अगोदर दिवस, 2 वर्ष 4 वर्ष झाल्यानंतर 2 मुलं झाल्यावर दिवस. का? काय चुकतंय असं? आता तर अशी खतरनाक भयानक परिस्थिती आहे की लग्न करणारे मुलं सुद्धा घाबरायला लागले. साहेब, लग्न झालं वर्षाने होतो पण दिवस आकडा 17 लाख, 20 लाख, 25 लाख, 25 लाख, 20 लाख त्याच्या बापा जन्मात त्याने कमवलं नाही, तो कुठून घेईल? म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती, खास करून विनंती, हायकोर्टचा एक जजमेंट आलेला आहे, पाहिजे तर मी टाकतो ग्रुपवर. मुलींच्या आईने जर मुलीच्या संसारात थोडस लक्ष कमी दिलं तर ते संसार खूप काळ टिकतो. काय करतोय ग? काय नाही ग, जेट आला होता, पाणी मागत होता, त्याची बायको बसली होती झोपली, द्यायचं नाही त्याला, त्याची बायको कुठं गेली? ही शिकवण ही बघा. सर्वात मोठं अध्यात्माचं उदाहरण दिलंय. देवकी वासुदेवासोबत भगवान श्रीकृष्णांची आई, देवाची आई बाप, देवकीचं जेव्हा लग्न झालं वासुदेवासोबत विदाई झाली आणि जेव्हा विदाईच्या टायमाला त्या देवकी रडतायत
त्यावेळेस रडता रडता भाऊ कोण होता कंस ताकदवाला, त्याने बघितलं माझ्या बहिणीच्या डोळ्यात असून गड्यात भेटली बहीण. कंस म्हणतो माझ्या बहिणीच्या जर केसाला धक्का लागला ना तर मी त्याला सोडणार नाही, माझ्या बहिणीच्या डोळ्यात. तिथून नेक्स्ट भेट कोणाची झाली? कंसाच्या बायको सोबत. कंसाची बायको जशी भेटली कानात हळून सांगितलं जर तुझ्या भावाने दिलेल्या ताकदीवर जर तू संसार करायला जात असेल तर एक दिवस मी करणार नाही. म्हणून समजवणारे जर चांगले असतील ते अधिक उत्तम. म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती खास करून की बाबा समाजातलं वातावरण जे काही प्रमाणात वैवाहिक जीवनातलं गडूळ झालेलं आहे, वाईट वाटतं कुठेतरी बसतो असं. आणि जेव्हा फारकती करतो ना, आताच काही दिवसापूर्वी मी गुजरातला फारकत करून आलो, दिवसभर बसलो, हिला समजव तिला समजव तिला समजव त्याला समजव, मग आले मग त्या एवढेला. जेव्हा आम्ही सया मारतो ना साक्षीदार मध्ये, लढाई जिंकली नाही हारली, कारण तुमचा ताटा तीच लढाई जिंकली जेव्हा तुम्ही विभक्त असणार जवळ येतात. म्हणून पुनश्च विनंती आहे शिक्षण घ्या पण संस्कारांचंही शिक्षण आपल्या सोबत घ्या, आई बापांची शिदोरी घ्या. आणि कुटुंब जर आपलं एक संघ असेल तर त्या कुटुंबाकडे कुणाची वाकडी नजर सुद्धा पडत नाही. म्हणून पुनश्च विनंती आणि या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पण विनंती करणारे. आणि विशेष आपल्या त्रुटीपिटी व्यवहार झालेला आहे. शेलार साहेब कुठून आले, औदुंबर साहेब कुठून आले, आपले अब्दुल साहेब कुठून आले, एकमेकांमध्ये रोटीपिटी आपण स्वतः बघितलंय. 1200 ते 1400 लोक पुण्याच्या वधूवर परिचय आहेत. आतापर्यंत 10-12 मुला मुलींचं त्याच्यातनं जमलेलं आहे. काही जुळलेले लग्नाच्या तयारीवर आलेले आहेत. आणि एवढा भव्य समाज या ठिकाणी उपस्थित होता. आणि आपण या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर झालेल्या वातावरणात कसं चांगलं होईल याकडे आपण लक्ष देणार आहेत. एक सूचना आहे, या ठिकाणी कार्यक्रमात सहज बघता बघता काही चेहरे आनंदाने दिसत आहेत. अशीच आमची एक भगिनी या ठिकाणी आनंदाने बसले, सौ पुष्पाताई. पुष्पाताई आज आपल्या दिसत आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. वसंत भाऊ डोळ्याने अधू असणार नवी उद्योग व्यवसायात त्यांनी चांगली पकड बनवली, पण परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना मोठ्या आजाराला ग्रसित झालं. सर्व समाज हा कडकडून जागा झाला आणि ताईंच्या जीवनाची ज्योत आजीवन करण्यासाठी सर्व उभे राहिले. आणि आज ताई आपल्या समोर दिसतात. त्या ताईंनी मला सूचना दिली की मला समाजाचे आभार व्यक्त करायचे. ताईंना विनंती करतो की मंचावर यायच्या. माझ्या व्यासपीठवर बसलेले बंधू भगिनी, माझे समाज बांधव यांनी माझ्या कठीण परिस्थितीमध्ये सगळ्यांनी साथ दिली त्याचे खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला इथे बोलायला 2 शब्द विवाद करण्यास सांगितले, त्याच्यावर खूप मी आभार व्यक्त करते आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद ताई साहेब. आपण बिनविरोध अध्यक्ष म्हणून मला बसवलं, अभिमानाची गोष्ट साहेब. आमच्या जनरल सभेत समाज बंधू येतात, सभासद येतात, ते म्हणतात अध्यक्ष म्हणून निवडायला आले, समोसे चहा पाणी आम्हाला द्यायचे. म्हटलं साहेब 13 लोक निवडायचे राहिले. तर ते म्हणतात युवराज तुमच्या सोबत जे काम करतील त्या 13ची निवड तुम्ही करून घ्या. आमची अशी निवड प्रक्रिया असते. मी पुनश्च आपल्याला सांगू इच्छितो, यावेळेस हा माझ्या कारकिर्दीला 15 वर्षानंतरचा अध्यक्षपदासाठी जो मी आपल्याला विश्वास दाखवून कार्यक्रम घेतोय, हा गुणगौरव कार्यक्रम आता माझी टर्म संपलेली आहे. म्हणून माझ्या सभासद बंधूंना मी आज डिक्लेअर करून देतोय, 17 ऑगस्टला 15 ऑगस्ट ध्वजारोहण झाल्यानंतर 17 ऑगस्ट 2025 ला आपल्याला जनरल सभा आपल्या लोहश्री कार्यालयामध्ये, नवीन कार्यालयामध्ये आपण संध्याकाळी 17 तारीख रविवार आहे, 15ला शुक्रवार आहे. 17 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आपण जनरल सभेचं आयोजन केलेलं आहे. व्हॉट्सअपवर अजेंडा येईल, सर्वांनी त्याच्यात भाग घ्यायचा आणि समाज कार्याचा झेंडा असा सदैव फडकत राहणार आहे. निष्पक्ष ट्रान्सपरन्सी हे काम
आणि आपलं जे स्वप्न आहे लोहार समाजाचं भवन निर्माण व्हायला पाहिजे, तो रथ आपल्याला सतत पुढे न्यायचा आहे. म्हणून पुनश्च आपल्याला विनंती, 17 ऑगस्ट 2025 लोहारसिटी आपल्या कार्यालयामध्ये आपण जनरल मीटिंग ठेवलेली. प्रमुख अतिथींच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करतोय, गौरव करतोय. प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. इयत्ता 10वी चिरंजीव आदित्य संजय मेसराव, आमचे मेसराम साहेब आलेले आहेत. साहेब तुम्ही लोहार, त्यांनी आपल्या आईच्या स्मरणात 10वीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 501 रोख बक्षीस दिलेले आहे. शाबास. 94% पडले बेटा, 94. पुढील 10वीत पास झालेली 82.7% मैथिली अनिल लोहार हे आलेले नाही वाटत. तसेच चिरंजीव यश ईश्वरलाल लोहार, कुमारी हेमश्री विनोद राठोड 70.80. यश ईश्वरलाल लोहार ये ना बेटा. मग वा वा. मी शेलार साहेबांना हेमश्रीला तिसरं बक्षीस द्या. हेमश्रीला तिसरं बक्षीस. छान बेटा. हुशार प्रेमचंद लोहार, हुशार भाऊ आलाय लवकर बेटा. मी आदरणीय शेलार साहेबांना विनंती करतो, 10वी मध्ये त्याला 70.7% भेटलेले. साहेब जोशी आपण विनंती करतो, गुलाबचं लोहार आमच्या दिग्गज राठोड यांची नातू. ज्यांचा गौरव होतोय त्या विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी इकडे यावं. ज्यांचा गौरव झालाय ना, पुढे इयत्ता 11वी मानस महेश वाघ, महेश अरुण वाघ यांचे सुपुत्र इयत्ता 11वी मध्ये 83.33 त्याला टक्के मिळाले. टाळ्या वाजवून स्वागत करायचं. मी दादांना विनंती करतो, व्यापारी दादांना, की त्यांनी त्या विद्यार्थ्याचा सत्कार करायचा. जान्हवी अधिकार लोहार, जान्हवी आली ये लवकर बेटा. इथंच टाळ्यामधून स्वागत करायचं. चिरंजीव 12वी चिरंजीव प्रसन्न मनोज लोहार आलाय. मी सन्मान्य विजय साहेबांना विनंती करतो, विजय ताराचंद लोहार यांना विनंती करतो की तिचा आपण गौरव करायचा आहे. जेवणाची तयारी चालू. युवराज जाधव DYBA मध्ये 77.67% पडले.
कॅमेऱ्यामध्ये. ओके. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कुमारी दिव्या अरुण निळे. दिव्या अरुण निळे संकेत सोल्युशन IT कंपनी ठाण्यामध्ये सध्या जॉबला आहे. मी दिव्याला विनंती करतो की तिनं तिचा सत्कार स्वीकार करायचे. आमचे अरुण चल्ला गेले सर यांची सुकन्या. पुन्हा अजून एक कम्प्युटर इंजिनियर चिरंजीव तेजस महेश व्यापारी. तेजू भाऊ यांना विनंती करतो. विद्यार्थी चिरंजीव भावेश अजय निळे. भावेश आलाय. ओके. इकडे बघा कॅमेरा. काय वाजवून स्वागत करायचं होतं. हे आपल्या गुणी रत्न आहे. पुढच्या वर्षी कोणते गुणी रत्न येतात ते बघायचे आपल्याला. बोला विश्वकर्मा भगवान की. एवढ्या बिजी शोरूम मध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सहाय्य केलेले आहेत असे आमचे अविनाशजी मोरे सर. साहेब तुम्हाला मंचवर यावंच लागेल मला माहिती आहे. धन्यवाद साहेब. विशेष एक मिनिट शांतता घ्या. आता मला माहिती आहे तुमची चलबिचल काय चालू आहे. ते इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी असे 20 मुलं आहेत. मी 20 मुलांना मी विनंती करतो त्यांनी मंचवर यायचंय. मिहीर गणेश लोहार वरती यायचं बेटा. टाइम कमी आपल्याकडे. तुम्हाला शैक्षणिक साहित्य मिळणार आहे. रुचिरा प्रवीण नीड. प्रज्ञा महेंद्र लोहार. गणेश रुचिरा प्रवीण प्रज्ञा महेंद्र मृणाली पंढरीनाथ लोहार मंथन ज्ञानेश्वर जाधव रिया मनोज कुरेकर हिमांशु नील गीतांजली कैलास सुरवंशी. छोटी छोटी लढाई आहे शिव बाबडीची. मोठी लढाई बाकी आहे. गीतांजली आली. तनिषा विकास लोहार. तनिषा ये बेटा लवकर. देवांश विशाल लोहार. जय महेंद्र पवार. जे विद्यार्थी स्टेजवर येणार नाही त्यांना साहित्य मिळणार नाही. नंतर मी त्यांना साहित्य मिळणार नाही. घरोघरी जाऊन वाटप होणार नाही. सार्थक महेंद्र वाघ. सार्थक महेश वाघ आपल्या याला पाठवणार. नचिकेत प्रवीण नीड. शाबास. अगो तिकडे टिक मारला कोण. कार्तिक सुनील लोहार. पाचवी धनश्री कैलास लोहार. आली का. यांच्या सोबत त्याने आता नुकतंच एक शूटिंग झालेली आहे. टाळ्या वाजवून खरंच स्वागत करायचं आहे. दुर्गा गणेश लोहार. दुर्गा. आरुषी राकेश लोहार. आरुषी राकेश लोहार. संस्कृती योगेश लोहार. वैष्णवी कैलास सूर्यवंशी. सर्वांच्या वतीने आम्ही करू इच्छितो. आणि छोटासा म्हणजे तो महत्वाचा सत्कार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र ॲडव्होकेट मयूरदादा जाधव यांचा सन्मान
ह्या मुलांचा सन्मान झाला की याचा एक सन्मान आमच्या सर्व व्यासपीठावरील मित्रांतर्फे होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या द्यायची मुलांसाठी. देवेश अधिकार गाडी लोहार, लवकर प्रतीक रवींद्र लोहार, मनश्री कैलास लोहार, गणेश लोहार, सोनाक्षी नंदलाल लोहार, रामचंद्र प्रमोद सूर्यवंशी, शुभम गुलाबचंद्र लोहार, दावी यश ईश्वरलाल लोहार, हेमश्री विनोद राठोड, तुषार प्रेमचंद लोहार,
जय